ठरवू तेच कळत नाही। आज छत्रपती संभाजीनगर येथे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी आमदार रोहित पवार हे आंदोलन करत आहेत आणि त्यांच्या या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जालना जिल्ह्यातील मोठ्या संख्येने शेतकरी बांधव आज आंदोलनाच्या ठिकाणी रवाना झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। माझ्यासोबत काही आंदोलक आहेत। तुम्ही आज आमदार रोहित पवार यांच्या छत्रपती संभाजीनगर येथे होत असलेल्या आंदोलनात सहभागी होत आहेत, काय मागणी काय मागणी आता महाराष्ट्रातील सगळ्याच शेतकऱ्यांना माहिती मागणी काय तर या सरकारनं शेतकऱ्याला एवढं फसवलंय आणि ह्या 15 दिवसामध्ये 2 उपोषण झालेले, एक पंढरपूरला झालं आणि एक बुलढाण्याला झालेलं आहे। पंढरपूरला रोहित पवारांनी केलं आणि बुलढाण्याला रविकांत तुकारांनी केलं। या सरकारला आकलीचा मायचा पता आहे ना? तुम्हाला याच भाषेत त्यांना बोलले का की एवढे उपोषण करून जर जागा होत असेल तो दत्ता कृषी मंत्री याच्यानंतर याच्या अगोदर काय म्हणला होता की आम्ही 2 लाखापर्यंत आम्ही कर्जमाफी केलेली आहे आणि शेतकऱ्या तोंडाला पाणी पुसलेले। ह्यो जिथे जर फिरेल याच्या मुस्कळात शेतकऱ्यांना मारल्याशिवाय शेतकरी शांत बसणार नाही। तुम्ही एवढा रोष व्यक्त करताय, त्या सरकारनं तर आता घोषणा केलेली आहे कर्जमाफीची आणि मग आता काय फसवी कर्जमाफी घोषणा केलेली म्हणजे काय सरसडी केली त्यांनी ती, त्याच्यामध्ये निकष टाकले। त्याच्यामध्ये सरकार हे कर्ज वसुली करतंय, कर्जमाफी नाहीची। रोष असा आहे की रोज शेतकरी आत्महत्या करतोय। आज पाऊस नाही पडत, काय नाही पडत, पावसाचं कुठेच पाऊस पडत नाही आणि हे सरकार म्हणतं की आम्ही कर्जमाफी केली। कशी कर्जमाफी केली? काय वाटतं तुम्हाला, कशी कर्जमाफी हवी, कसं करायला पाहिजे सरकारने डायरेक्ट शेतकऱ्याला असं सांगायला पाहिजे तुम्ही बँकेमध्ये जा, तुमचा थंब लावा, थंब लावल्यानंतर तुमचे 2 लाख रुपये तुमचे माफ होतील। सरकारला सांगायला पाहिजे। सरकार काय म्हणतंय की शेतकऱ्याला आम्ही फक्त 50,000 माफ करतोय। आम्ही 50,000 कोणते की एखाद्या शेतकऱ्याने जर समजा 1,20,000 क्रॉप लोन घेतलेलं आहे, त्याला किती भरा सांगतो ते 70,000 भरा सांगतोय आणि 50,000 भरतील का? सरसडी करा कर्जमाफी तुम्ही। रोष येण्याचं काय साहेब माहिती का, शेतकरी खूप संकटात आहे म्हणून रोष व्यक्त करतो आम्ही। तुम्ही या आंदोलनात सहभागी